नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहतो की सायली आणि कुसुम यांचे काल घडलेल्या गोष्टींवर बोलणं चालू असतं. सायलीला याच वाईट वाटत असतं, तिचं अजूनही अर्जुनशी बोलणं झालं नाही. पण आता हे मेकर्स खूप जास्त लांबवायला लागले आहेत. आता तर चैतन्यही आहे अर्जुन सोबत. सायली त्याच्या मदतीने किती वेळा बोलू शकली असते अर्जुनशी, पण आता हे चित्र दाखवायला लागलेत. मला तर वाटतंय आता सायली अर्जुनची भेट डायरेक्ट लग्नात होईल. बघा तुम्ही. असो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे तन्वी सायलीबद्दल घरच्यांना सांगत असते, ती कोणत्याही थराला जाऊ शकते, काहीही करू शकते, तिला आमचं लग्न होऊ द्यायचं नाही. आता आपण कसं थांबवणार तिला? घरचे तिला सांगतात तिने लाख प्रयत्न केले तरीही ती काही करू शकणार नाही. अर्जुनचं लग्न तुझ्याशीच होणार आहे. यावर त्यांची बरीच चर्चा होते. मग इथे सायलीला चैतन्यचा कॉल येतो. तो तिला विचारतो, तू नाशिकला का आली नाहीस? इथे अर्जुनचा संगीत सोहळा झाला सुद्धा. सायली सांगते, मी आले होते आणि अर्जुन सरांसोबत नाचली सुद्धा. सायली चैतन्यला ते दोघे संगीत सोहळ्यातून बाहेर गेल्यावर काय झालं ते सांगते. मग इथे तन्वी साक्षीला कॉल करते आणि तिला रागावून सायली तिच्या गुंडांची नजर चुकवून आली आहे ते सांगते. साक्षी थोडी विचारात पडते, असं कसं झालं? इथे चैतन्य थोडा काळजीत असतो आणि तो सायलीला म्हणतो, आता तरी मला हे अर्जुनला सांगू दे. आणि बघा इथे सायली काय उत्तर देते, ही माझी लढाई आहे, मला एकटीलाच लढू द्या. तुम्ही फक्त मला तिथे काय काय घडत आहे ते कळवा. आता बघा तुम्ही, लग्नापर्यंत तरी सायली अर्जुनची भेट घडू देत नाही. आता इकडे तन्वी आणि साक्षी म्हणजेच साक्षी ठरवते आता तिच्या फार्म हाऊसवर लग्न करायचं, म्हणजे जिथे सायली येऊ शकणार नाही आणि सगळं त्यांच्या कंट्रोलमध्ये राहील. आणि ते फार्म हाऊस महिपत शिकरेच्या नावावर नाहीये, त्यामुळे घरातही कोणाला संशय येणार नाही. तन्वी ही तयार होते. इथे चैतन्यही सगळ्यांकडे येतो. त्याला सगळे विचारतात, कुठे होता तुम्ही दोघं? अर्जुन कुठं आहे? तो काही बोलणार तेवढ्यात तन्वी येते आणि सांगते, यावर एक सोल्युशन मिळालं आहे. आता आपण लग्न व बाकी सगळे विधी पनवेलला माझ्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर करायचे. यावर रविराज तिला थोडा रागवतो आणि म्हणतो, तुला काय हा खेळ वाटतोय का सारखं इकडे तिकडे करायला? तन्वी सांगते, आता तेवढाच ऑप्शन आहे, तिकडे खूप सिक्युरिटी असणार आहे आणि मला सायलीला आता एक सुद्धा चान्स द्यायचा नाहीये. आणि सगळ्यांना ऍक्टिंग करून तिच्या बोलण्यात गुंडाळून घेते. मग प्रताप तयार होतो आणि म्हणतो, आता काही ऑप्शनच नाहीये तर ठीक आहे, हेच करू आपण. आणि रविराजला सुद्धा सगळे मिळून समजावतात. मग तोही तयार होतो आणि सगळे पनवेलला जाण्यासाठी निघतात. चैतन्य सायलीला मेसेज करून हे सगळं सांगतो. सायली यावर खुश होते आणि कुसुमताईला सांगते, तिथे असेल तर अजून सोपं होईल सगळं. पण त्याआधी ती ईश्वरीला एक महत्त्वाचं काम सांगायचं आहे असं म्हणते. ते दाखवत नाहीत काय आहे ते, पण आपल्याला तर माहीतच आहे की ईश्वरी तिची उष्टी हळद आणण्यात मदत करणार ते. इकडे तन्वी तर म्हणजे फुल रागात येऊन पूर्ण बंदोबस्त करते आणि बॉडीगार्ड्सला सायलीचा पोट सांगते, ही मुलगी इथे आसपासही दिसता कामा नये, आणि तिथून निघून जाते. इकडे सायली चैतन्यला कॉल करते आणि तिथे तयारी झाली का याबद्दल विचारते. तो आता कसं काय होणार या टेन्शन मध्ये असतो. सायली त्याला हसून सांगते, सगळं ठीक होणार आहे, मी त्याच्यासाठी एक योजना आखली आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि हळदीच्या वेळेस ती चैतन्याला व्हिडिओ कॉल करायला सांगते, कारण तिला अर्जुनला पाहायचं असतं. पुढे सगळे हळदीच्या तयारीत लागलेले असतात. तन्वी खूप जास्त टेन्शन मध्ये असते, सारखी बाहेर इकडे तिकडे बघत असते. तेवढ्यात नागराज तिला सगळ्यांपासून दूर नेऊन सांगतो, हे लग्न नीट पार पाडायची जबाबदारी तुझी आहे, लक्षात ठेव. खूप मेहनत घेतली आहे इथपर्यंत यायला, सुभेदारांची प्रॉपर्टी काही करून आपलीच झाली पाहिजे, असं तिला वॉर्निंग देऊन जातो. इकडे अर्जुन टेन्शन मध्ये असतो. तिथे चैतन्य येतो आणि त्याला एका मूवीचं उदाहरण देत सांगतो, किती काही झालं तरी शेवटी हिरो हिरोईनच एकत्र येतात. अर्जुन थोडा खुश होतो, पण लगेच त्याला सांगतो, माझं लाईफ काय फिल्म नाहीये हे असं व्हायला. चैतन्य थोडं समजावायचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात त्याला सायलीचा व्हिडिओ कॉल येतो आणि चैतन्य असंच फोटो काढण्याची ऍक्टिंग करत अर्जुनला स्माइल करायला सांगतो आणि सायलीला त्याचा चेहरा दाखवतो. सायली हे बघून भावुक होते आणि खूप खुशही असते. आता इकडे सगळे हळदीची विधी सुरू करतात. तन्वी तर तयारच असते. अर्जुनही तिथे येतो, फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला. आता इथे सगळे अर्जुन आणि तन्वीचा औक्षण करत असतात, पण त्यात अर्जुन थोडाही खुश नसतो, थोडा इंटरेस्ट दाखवत नसतो आणि त्याला एकदम सायलीचा भास होतो. त्यालाही त्याच्या बाजूला सायली दिसायला लागते. मग त्याच्या चेहऱ्यावर लगेच स्माइल येते आणि दोघे एकमेकांचा हात पकडतात, एकमेकांना हळदी लावतात. बॅकग्राऊंड मध्ये एक भारी म्युझिक चालू असतं आणि तेवढ्यात आपल्याला दिसतं अर्जुनने रिअल मध्ये तन्वीचा हात पकडलेला असतो. हे पाहून बाकी सगळे तर खूप खुश होतात. अर्जुन त्याच्या वेगळ्याच दुनियेत हरवून गेलेला असतो आणि भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहतो की ईश्वरीची एंट्री होते आणि ती हळदीची अदलाबदली करून अर्जुनची उष्टी हळद सायलीला जाऊन लावते. यावर सायली खूप खुश असते. तर कसा वाटला रिव्ह्यू ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन रिव्ह्यूसाठी आपल्या ARB मराठीला सबस्क्राईब नक्की करा.